हाय, माझं नाव दत्तात्रय आठलेकर. मी क्लब महिंद्रा असनोरा गोव्यामध्ये हॉर्टिकल्चरिस्ट आहे. गेली जवळपास 17-18 वर्ष लँडस्केप, हॉर्टिकल्चर, बायोडायव्हर्सिटी या सगळ्या क्षेत्रात काम करतो. आणि आतापर्यंत ॲग्रिकल्चर साधारण 2002-2006पर्यंत कॉलेज केलं, पण त्या दरम्यान कधी रॅबिट फार्मिंग हा विषय आम्हाला टेक्निकली शिकवला गेला नाही, कधी कोणी सांगितलंही नाही. म्हणजे आपण ज्याला पिगरी फार्म किंवा चिकन काऊ फार्मिंग हे सगळं माहिती आहे. रॅबिट फार्मिंग आयदर कोणी अटेम्प्ट केला नव्हता म्हणा किंवा कॉलेजने कधी आम्हाला अवेअर केलं नाही. पण जेव्हा गेल्या काही दिवसात जेव्हा आम्ही ठरवलं की काहीतरी ऑफबीट करायचं, काहीतरी वेगळं करायचं, तेव्हा व्हिडिओज बघितले आणि पहिला अभंगूचा व्हिडिओ समोर आला. त्यात बऱ्यापैकी ज्यांनी व्हिडिओज म्हणजे टेस्टिमोनीज दिल्या होत्या म्हणा, ज्यांनी ट्रेनिंग केलं, त्यांच्याकडून बऱ्याच पॉझिटिव्ह फीडबॅक बघितले, त्यांचा ओव्हरऑल प्रवास बघितला, जे काही व्हिडिओज थ्रू आम्हाला इन्फॉर्मेशन मिळाली होती. त्यातून वाटलं काहीतरी एक इंटरेस्टिंग आहे. एक दिवसाचा क्रॅश कोर्स म्हणता येईल जो आज केला. बऱ्याचशा गोष्टी ज्या आपण प्रत्यक्ष हँड्स ऑन एक्सपिरियन्स म्हणून तो करता आला. कदाचित ही सुरुवात आहे. मी म्हणेन आज बरंच काही ओव्हर झालं आहे, म्हणजे डायजेस्ट करणं थोडं कठीण आहे एका दिवसात एवढं सगळं. पण खरंच म्हणेन की हॅट्स ऑफ टू यू की ज्या स्केलवरती तुम्ही हा प्रोजेक्ट केला आहे, एक प्रवाहाच्या वेगळं जाऊन आणि सक्सेसफुल करून दाखवलं आहे. त्यात मुळात ॲग्रिकल्चरचं बॅकग्राऊंड नसताना, आणि हे कमेंडेबल आहे. आणि जे आम्हाला इन्स्पिरेशन देते की आम्ही या फील्डमधले असून गेली 17-18 वर्ष असून विचारही करू शकलो नाही होत की असं काही करता येईल. तर लवकरच एक तरी 10चं सेक्शन आम्ही करू, एक फर्स्ट अटेम्प्ट, आणि यापुढे या टीमला सतत त्रास देत राहू सपोर्टसाठी. नक्कीच. नमस्कार, माझं नाव अनिल डिसूजा, मी ठाण्यावरनं. मी भरपूर R&D केली, पिग फार्मिंग, मल्टिपल क्रॉप फार्मिंग, रॅबिट फार्मिंग, हे पूर्ण आयडियाज काढली. मग त्याच्यानंतर परत R&D केली की भारतामध्ये कोण कोण करत आहे. राजस्थानचे भरपूर लोक मला भेटले, त्यांच्याकडनं माहिती घेतली. ते शोधता शोधता मग मला यूट्यूबवरती माहिती पडलं. मग यूट्यूबवरती ह्यांना शोधलो, निलेश गोसावींना. त्यांना संपर्क केलं. मग संपर्क केल्यानंतर त्यांनी सांगितलं की आमच्या इथे या, एकदा बघा, तुम्हाला कसं वाटतं, त्याच्यानंतर पुढचं बघू. इथं आल्यानंतर मला भरपूर डिटेलमध्ये भरपूर माहिती भेटली. असं नाही वाटत की राजस्थानला जायची गरज आहे मला. जर आता जवळपास मला त्रास द्यायला लागणार तर हे आहे, तर ह्यांनाच त्रास देतो. आता पुढच्या महिन्यात त्यांनी सांगितलं आता सध्या चालू नको करा, कारण उन्हाळा आहे, वेळ लागणार. तर प्रॉपर गायडन्सच्या हिशोबाने त्यांच्या सोबत करू काम. धन्यवाद. माझे नाव सागर मोगरे, मी नाशिक येथून आलो आणि नक्कीच सरांचा फार्म एकदम बेस्ट आहे बघण्यासाठी. मी ॲक्च्युली इन्फॉर्मेशन कलेक्ट करत होतो यूट्यूब वगैरे, सोशल मीडियामधून मला इथून इन्फॉर्मेशन मिळाली. आणि माझ्या मते तरी महाराष्ट्रातला असं वन ऑफ द बेस्ट फार्म, कारण की बऱ्यापैकी सगळी इन्फॉर्मेशन एकाच ठिकाणी मिळेल आणि ॲनिमल्स पण भरपूर आहे त्यांच्याकडे, जेणेकरून आपल्याला प्रॅक्टिकल प्लस थेरॉटिकल बोथ नॉलेज आपल्याला इथे मिळू शकतं. आणि मी सॅटिस्फाईड आहे इथं आल्यामुळे. म्हणजे मी 700-800 किलोमीटरचा प्रवास करून आलो तर ते मी सॅटिस्फाईड आहे की मला सगळी इन्फॉर्मेशन त्यातून मिळाली. नमस्कार, माझे नाव प्रवीण सावर्डेकर, फ्रॉम सावर्डा, चिपळूण तालुका. आज मी अभंगो रॅबिट फार्म यांना व्हिजिट देण्यासाठी आलो. खूप माहिती मिळाली, आनंद वाटला. त्यांच्याकडून प्राणी न्यायचे आहेत आणि पाळायचे आहेत. धन्यवाद.